एक आदर्श निर्माण केला असे आजचे प्रमुख वक्ते माननीय विश्वास नांगरे पाटील सर, आपण MA ची पदवी मुंबई विद्यापीठातून संपादन केली, त्याचबरोबर LLB ची पदवी नांदेड विद्यापीठामधून मिळवली। त्यानंतर अवघ्या 24व्या वर्षी आपण आपल्या करिअरला सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून सुरुवात केली। त्याच वर्षी डेप्युटी कलेक्टर व IPS असे यश मिळवले। माझ्या मते 1997 या एकाच वर्षामध्ये सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, डेप्युटी कलेक्टर आणि IPS असे यश मिळवणारे आपण एकमेव आहात। आपण फक्त आपल्या पोलिसी खात्यामध्ये न राहता मी एक समाजाचा घटक आहे असे मानून अनेक सामाजिक उपक्रम आपण राबवले। त्यामुळेच आपल्याला अनेक स्वयंसेवी संघटनांनी, सामाजिक संघटनांनी अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत केले। त्यामध्ये एक गाव एक गणपती पुरस्कार, नगरभूषण पुरस्कार, रोटरी एक्सलन्सी अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित केले आहे। त्याचबरोबर जी वर्दी आपण स्वीकारली त्या वर्दीला साजेशी अशी भयमुक्त गाव अभियान ही सामाजिक सुरक्षेची योजनाही आपण राबवली। या योजनेअंतर्गतच अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम की जे पोलीस कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांच्या मुलामुलींसाठी म्हणून अनेक प्रकारचे उपक्रम आपण राबवत आहात। त्यामध्ये पसायदान कॉम्प्युटर सेंटर लातूर, त्याचबरोबर अंकुश धावडे जिम्नॅसियम अहमदनगर की ज्या अंकुश धावडे नावाच्या एका पोलीस कर्मचाऱ्यांनी पारध्यांशी सामना करत असताना स्वतः शहीद ते झाले। अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावाने एक जिम्नॅसियम तुम्ही चालवत आहात। त्याचबरोबर विष्णू वाल्हेकर स्पर्धा परीक्षा केंद्र अहमदनगर अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची केंद्र शहीद झालेल्या पोलिसांच्या नावाने चालवत आहात। त्याचबरोबर एक पर्यावरणाशी माझी काहीतरी बांधिलकी आहे, मीही एक पर्यावरणातला एक घटक आहे असे मानून आपण CCTचे काम, त्याचबरोबर वृक्षारोपण अशा प्रकारचे पर्यावरणाशी संबंधित आपण उपक्रम राबवत आहात। तसेच आपल्या पोलिसी खात्यामध्ये राहत असताना गुन्हेगारामध्ये किंवा कोणत्या गुन्हेगारामध्ये किती पाणी आहे हे ज्या पद्धतीने तुम्ही जाणता, त्याचबरोबर आपल्या प्रत्येक मानवाच्या मानवी जीवनामध्ये पाण्याचे महत्त्व आपण जाणता। म्हणूनच आपण चांगले पाणी त्याचबरोबर सांडपाणी या दोन्ही पाण्यांमध्ये फरक करून सांडपाण्याचा सुद्धा उपयोग बागा फुलवण्यासाठी उपयोग करता। एका बाजूने तुम्ही सांडपाण्याच्या आधारावर बागा फुलवण्याचा प्रयत्न करता आणि दुसऱ्या बाजूने मात्र तरुणाईची बाग मोठ्या आत्मविश्वासाने फुलावी यासाठी तरुणांमध्ये प्रेरणा, मनोधैर्य, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करत आहात। याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे। तुमच्या या कर्तृत्वाला सलाम करून मी आपली रजा घेतो। धन्यवाद। दादा पवार, आदरणीय ताई, व्यासपीठावरील इतर मान्यवर, या संकुलातील सर्व आदरणीय शिक्षकवृंद, माझे सहकारी अधिकारी आणि माझ्या समोर बसलेली सगळी हुशार, गोड, स्मार्ट, उत्साही माझी छोटी बालमंडळी, बंधू भगिनींनो, खेड्यातली मुलं ही रानफुलासारखी असतात आणि या रानफुलांना जर
उपमा देणार आहे, मी पुढची उपमा देणार आहे. या रानफुलांना जर काळी कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खत पाणी मिळालं तर ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्यासमोर मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातले गुलाब, कमळ, मोगरे सगळे फिके पडून जातात. असंच काम या संकुलामध्ये या माझ्या समोर बसलेल्या रानफुलांना फुलवण्याचं काम इथल्या मंडळीकडून होतंय. एक देशाला आदर्श, विशेषतः मुलींना मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या सबल बनवून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी जी जिद्द आपण उभी केलेली आहे, बांधलेली आहे, ती एकमेवाद्वितीय आहे. या ठिकाणी ताईंनी मला सांगितलं की मुलांच्या मध्ये मोटिवेशन, मुलांच्या मध्ये असणारं न्यूनगंड आणि त्यांना थोडंसं UPSC, IAS कसं व्हावं, IPS कसं व्हावं याविषयी सांगावं. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सेसचाही अंतर्भूत करण्यात आलेले आहेत. नर्सिंग सारखा, BEd सारखा वेगवेगळे व्होकेशनल कोर्सेस या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत की जेणेकरून स्वतःच्या पायावरती स्वतःची अस्मिता जागृत करून या छोट्या भगिनींना आपलं स्वतःचं अस्तित्व, ओळख समाजाला करून देता येईल. आपण जे काम करताय त्या ठिकाणी मी खूप छोटा माणूस आहे की मुलांना काही सांगू शकेल, परंतु एक ग्रामीण भागातल्या पार्श्वभूमीतून UPSCची परीक्षा देऊन IPS होण्यासाठी, म्हणजे माझ्या बऱ्याचशा पदव्या सांगितल्या, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, डेप्टी कलेक्टर, IPS, LLB, MA आणि काय MBA वगैरे केलं. पण 1997ला मी फक्त BA होतो ज्यावेळेला मी IPS मध्ये सिलेक्शन झालं. BA इतिहास, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. आणि त्यानंतर मी सर्व्हिसमध्ये असताना MA एक्सटर्नल केलं. LLB लातूरला SP होतो, नांदेडला ॲडिशनल SP होतो, त्यावेळेला LLB कंप्लीट केलं. आणि ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबादमधून MBA कंप्लीट केलं. आणि 1997ला वयाच्या 23व्या वर्षी एका वर्षी डेप्टी कलेक्टर, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि IPS, डेप्टी कलेक्टर आणि सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर या MPSCतनं आणि IPSCतनं UPSCमधनं असं 3 पोस्ट एका वेळेला मिळालेल्या होत्या. त्यामुळे थोडासा माझा म्हणजे स्वतःची पाठ थोपटून घेत नाहीये, परंतु सांगण्याचा मनोदय आहे की कशा पद्धतीने या स्पर्धा परीक्षांना आपल्याला एकत्रित तयारी करता येते आणि काही कृत्या असतात, काही प्लॅनिंग असतात की जे तुम्हाला या वयामध्ये भविष्य काळासाठी उपयोगी पडू शकतील. माझं गाव हे खूप छोटं आहे, कोकरूड नावाचं गाव आहे शिराळा तालुक्यात. 32 शिराळा पण ऐकलं असेल. अगदी वारणेच्या कुशीत आणि सह्याद्रीच्या मुशीत वसलेलं हिरवगार असं देखणं गाव आहे. तिन्ही बाजूनं नदी जाते. लहानपण अगदी